झी 24 तास एक पाऊल पुढे। यूपीए 2 सरकारचा आज चौथा वाढदिवस आणि त्यानिमित्त आपण मानतोय 4 वर्षाचा यूपीए 2 चा जमा खर्च। आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं यूपीए आणि एकूणच त्यांचं यूपीए 1 आणि यूपीए 2 यांच्यामध्ये काय फरक होता, काय साम्य होतं, काय आव्हान होती हे आपण पाहिलं। तर दुसऱ्या भागामध्ये आपण यूपीए आणि महाराष्ट्र या विषयावर चर्चा केली। या भागामध्ये मी जातोय यूपीए 2 या कार्यकालामध्ये मागच्या 4 वर्षात या देशाची अर्थव्यवस्था नेमकी कशी होती। एक अर्थतज्ञ, जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ होता आपल्याकडे। काय यूपीए ची अर्थनीती, जीडीपीचा दर जो एकेकाळी 9-10% होता तो 6.1% घसरला। डबल डिजिट जीडीपीचं स्वप्न एक प्रकारे धुळीला मिळालं। पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्यानं वाढ झाली, पण ही अपरिहार्य होती। याचं कारण आपण त्याचं आंतरराष्ट्रीय बाजाराला त्याला जोडून घेतलेलं होतं। एलपीजी सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्या, पुन्हा तोच त्यातला भाग होता। यूपीए 2च्या काळात महागाईचा दर दुप्पट झाला आणि हा सर्वात मोठा इंडिकेटर होता लोकांच्या मनात यूपीए 2 बद्दल नाराजी का आहे याचा। अर्थात त्याच्यावरही आपण चर्चा करणारच आहोत। आपण थेट जातोय माधव भंडारी यांनी या विषयावर, भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भंडारी यांनी या विषयावर नेमकी काय टिप्पणी केली आणि यूपीए सरकार 2च्या अर्थनीतीवर काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते आपण पाहूया। यूपीए 1 असू दे किंवा यूपीए 2 असू द्या, दोन्ही आघाडी सरकार मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालची ही आर्थिक पातळीवर पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहेत। या सरकारचे आर्थिक धोरणं देशाला कुठल्याही अर्थाने फायद्याची ठरलेली नसून देशाला सर्व पातळ्यांवरती, सर्व स्तरांवरती, सर्व विषयांमध्ये मागे नेण्याचं काम या सरकारने सातत्याने केलेलं आहे। सुरुवातीला असं सांगितलं जात होतं, मनमोहन सिंग जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विकासाचा दर 2 आकडी टप्प्यामध्ये नेऊ आणि विकासाचा वेग वाढेल। त्या वल्गना होत्या, प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही। आणि मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये जो काही थोडासा विकासाचा दर वाढलेला दिसला, तो आमच्या आधीच्या सरकारने जे काम केलेलं होतं, वाजपेयींच्या सरकारने जी कामगिरी केलेली होती आणि अर्थव्यवस्था बळकट केली होती, त्याच्या आधारावरती त्यांना पहिल्या 1-2 वर्षांमध्ये चांगले निर्णय, चांगले परिणाम बघायला मिळाले। पण प्रत्यक्ष जेव्हा त्यांचं स्वतःच्या कामाचे परिणाम दिसायला लागले त्याचा अनुभव आपण आज घेतो आहोत की सर्व स्तरांवर, सर्व आघाड्यांवर आपण पूर्णपणे अपयशी झालेलो आहोत। सर्व आघाड्यांवर यूपीए 2 किंवा यूपीए 1 हे दोन्ही अपयशी होतं, अशी जळजळीत प्रतिक्रिया माधव भंडारी यांनी व्यक्त केली आहे। परंतु जेव्हा कुमार केतकर यांच्याशी आम्ही या अर्थनीतीबद्दल, एकूणच अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी काय मत व्यक्त केलं हे पाहूया। पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही आताची जगातली अर्थव्यवस्था ही त्या देशापुरती स्वायत्त नसते। आता सगळ्या जगातल्या देशांमधल्या अर्थव्यवस्था ह्या जागतिक अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असतात। 2008 मध्ये अमेरिकेमध्ये जे अरिष्ट आलं, त्या अरिष्टाचे जगभर इतके वाईट परिणाम झालेले आहेत 2008चे की इंग्लंडची अर्थव्यवस्था कोसळली काही प्रमाणात, आयर्लंड पूर्णपणे देशोधडीला लागला, आईसलँड देशोधडीला लागला, दक्षिण युरोप देशोधडीला लागला। त्या मानाने भारताला अशी देशोधडी लागण्याची अवस्था आली नाही। भारतामध्ये काय झालं तर आर्थिक वाढीचा दर कमी झाला, जो 8, 9 आणि कदाचित 10% होणार होता तो 7% नंतर 6% झाला, तो आता परत 8% जाण्याची शक्यता आहे। म्हणजेच असं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती एवढा घोटाळा झालेला असताना, एवढं अनिष्ट आलेलं असताना, एवढा ऱ्हास झालेला असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागलेली नाही। याचा अर्थ ती उत्तम आहे असं नाही, पण ती केवळ आपल्याच करणीमुळे झाली असं मात्र मानता येणार नाही। कारण आताची अर्थव्यवस्था जगातली ही एकमेकांवरती खूप अवलंबून आहे आणि मुख्यतः युरोप आणि अमेरिकेत म्हणजे विकसित देशांमध्ये कसे व्यवहार घडतायत ह्याच्यावरती विकसनशील देशांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे। केवळ आपलीच अडचणीत आली असं नाही, चीनची सुद्धा अडचणीत आलेली आहे, तो आपला सर्वात मोठा शेजारी आहे। मला असं वाटतं अर्थव्यवस्थेचा या सरकारचा परफॉर्मन्स या पार्श्वभूमीवर पाहिला तर मी त्यांना 10 पैकी 6 मार्क देईन। केतकरांनी 10 पैकी 6 मार्क या यूपीए 2च्या अर्थव्यवस्थेला दिले असले तरी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आणि ते म्हणजे एकूणच देशाची अर्थव्यवस्था बघताना यापुढे आपल्याला नुसत्या देशाची नव्हे तर संपूर्ण जगाच्या तुलनेतल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे असा विचार मांडला। आम्ही याविषयी चर्चा केली ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांच्याशी। पाहूया त्यांनी काय मत व्यक्त केलं। प्रकाश जोशी। आणि त्यामुळे अनेक प्रश्नांमुळे महागाई वाढली, लोकांना
अन्नधान्य मिळण्यात सुद्धा अनेक अडचणी आल्या. विशेषतः ग्रामीण भागातले जनता जी आहे त्यांना जास्त प्रश्नांना तोंड द्यायला लागलं. हे सगळं पाहिलं असता UPA सरकार कुठंतरी राजकीय त्यांची जी इच्छाशक्ती आहे ती कमी आहे असं दिसून आलं. आणि गुड गव्हर्नन्स जे द्यायला पाहिजे की ज्याच्यावर आज लोक निर्णय विविध पक्षांना आपली मतं द्यायची का नाही हे ठरवतात. तर अशा प्रकारचं एक चांगलं सरकार UPA 2नं दिलं असं म्हणता येणार नाही. अभय देशपांडे, ॲग्रिकल्चर सेक्टर 3% वाढलं, आर्थिक वाढीचा दर 60% स्थिरावला, महागाई गगनाला भिडली. या सगळ्याचं कारण केवळ जागतिक होतं का आमची अर्थनीती पूर्णपणे राबवण्यात आम्ही अयशस्वी झालो? ज्या आर्थिक सुधारणा आम्हाला करायच्या होत्या त्या सुधारणा आम्ही करू शकलो नाही. कुठेतरी रोल बॅक, कुठेतरी धोरण लाकवा, कुठेतरी कचकाऊपणा पुन्हा दिसू लागला. उदयजी, कुलदीप नायर यांनी फार सुंदर वर्णन केलं याचं. त्यांनी मनमोहन सिंगांच्या बाबतीत म्हणलंय गॉड हू फेल्ड म्हणून. म्हणजे आजच्या ज्या आपली म्हणजे आपण थोडंसं मागे जाऊया, गॉड हू फेल्ड. कारण त्यांनी मनमोहन सिंगांच्या बाबतीत वर्णन केलं की आज 91 साली त्यांनी अर्थमंत्री म्हणून जे रिफॉर्म्स आणले आणि त्यानंतर भारताची म्हणजे एकूण आर्थिक क्षेत्रातली जी प्रगती झाली आणि त्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत UPA 2 पर्यंतचा कारभार आपण लक्षात घेतला. केतकर सर म्हणाले ते एकदम बरोबर आहे की जागतिक सगळ्या अर्थव्यवस्था कोसळत असताना भारताची अर्थव्यवस्थाची थोडी पिछेहाट झाली, पण ती पूर्णतः कोसळून पडली नाही. म्हणजे आपला ग्रीस झाला नाही. पण त्याचं श्रेय मनमोहन सिंगला जरूर आहे, मनमोहन सिंगांना, पण ते श्रेय आहे 91 मध्ये केलेल्या प्रयत्नाला, UPA 2 मधल्या केलेल्या प्रयत्नांना नाही. त्यावेळेस जे आपण पावलं उचलली त्याचे परिणाम होते. मूळतः या आत्ताच्या धोरणामध्ये आपण आता या आर्थिक धोरणामध्ये UPA 2च्या स्पेसिफिकली जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये आपण सोशल सेक्टरवर इम्पॉर्टन्स दिलं. महागाईचं म्हणलं तर आपण एकीकडे सबसिडी कपात करत गेलो, म्हणजे सरकार एक सांगायचं तर. परंतु नवीन सोर्सेस वाढवणे किंवा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने विकासाचा वेग आणखी त्या गतीने तशा पद्धतीने खाली जाऊ नये त्या वेगाने, यासाठी जे बॅरिकेड्स करायला पाहिजे होते ते झाले नाहीत. सोशल सेक्टरमधल्या इन्व्हेस्टमेंट वाढवल्यानंतर, त्याचे खर्च वाढवल्यानंतर, मागे मला वाटतं आपले लोकसत्तेचे दिल्लीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी फक्त याच विषयावर लिखाण केलं होतं की सोशल सेक्टरला, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना, की सोशल सेक्टरसाठी जेवढे खर्च करण्यात आले त्या काळामध्ये तर ते खर्च भागवण्यासाठी उत्पन्नाचे किंवा महसुलाचे मार्ग ज्या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे होते तसे तयार झाले नाहीत. त्याच्यामुळे आज इन्फ्लेशन वगैरे, आता अजून मला वाटतं आणखी खर्च यायचे आहेत पुढच्या काळात. अन्न सुरक्षा विधेयक असेल, ते विधेयकातील लँड ॲक्विजिशनचे विधेयक असतील, ही सगळी जी धोरणं आहेत ती लॉंग टर्मसाठी फायदेशीर ठरतील. परंतु आता या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेला नाही म्हणलं तरी ती शेकी केलेलं आहे. अर्थव्यवस्थेला शेकी केलेलं आहे अशा प्रकारचं मत आता अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सोशल सेक्टर, सामाजिक क्षेत्रांवरचा UPA 2 सरकारचा खर्च जर आपण दरवर्षीची बजेट अर्थसंकल्प पाहिले तर तो वाढत गेलाय. मग ते आरोग्य असेल, शिक्षण असेल, ग्राम सुधार असेल, या तिन्ही बाबतीतला या सरकारचा जो खर्च आहे किंवा खर्च योजनेचा खर्च आहे तो योजनेचा खर्च मागच्या 4 वर्षाच्या बजेटमध्ये वाढत गेलेला आपल्याला दिसतो. परंतु आता अभय देशपांडे यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की वाढत जरी गेला तरी त्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि नियोजनाचं फेल्युअर, नियोजनात झालेली विफलता यामुळेच की काय कदाचित UPA 2 सरकारला या फ्रंटवर अपयश आलंय.